श्री स्वामी समर्थ. आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी आपण स्वामींची प्रार्थना करतो, पण ती प्रार्थना एकदम कळकळीने, चांगली मनस्थिती ठेवून जर स्वामींची ही प्रार्थना केली तर आपल्याला त्वरित फळ मिळेल. सगळे दिवस सारखे नसतात. सुखदुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. आनंदाचे दिवस निघून जातात, पण दुःखाच्या क्षणी देवाची आठवण येते. सुख मला का दिलेस हे आपण देवाला विचारत नाही, मात्र माझ्या वाट्याला दुःख का दिलेस असा देवाला आपण जाब मात्र विचारतो. देव मदत करत नाही म्हणून त्यालाच बोल लावतो. त्याऐवजी आहे ती स्थिती स्वीकारून संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागायची. स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढा मोठा दिलासा असताना डगमगण्याची गरज नाही. त्याऐवजी पुढील प्रार्थना आपल्या रोजच्या उपासनेत समाविष्ट करा. केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणा. त्यामुळे मन स्थिर, शांत होईल, विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण जागृत होईल. अशा स्थितीत स्वामींना विनंती करा. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलून मणीचे हितगुज सारे, वदका मना दाऊ. निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझ शिण देऊ. हृदयी वससी परिणच दिससी, कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलून मणीचे हितगुज सारे, वदका मना दाऊ. उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा, जरी तनु तुझ पाहू. बोधुनी दाविसी इह परमेश्वर, मनी उठला बाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलून मणीचे हितगुज सारे, वदका मना दाऊ. कोण कुटील मी कवन कार्य मम, जनी कैसा राहू. करी मज ऐसा निर्भय निश्चल, सम सकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलून मणीचे हितगुज सारे, वदका मना दाऊ. अजान हतबल भ्रमित मणीचे, तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलून मणीचे हितगुज सारे, वदका मना दाऊ. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात. जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला, हे गुपित कायम लक्षात ठेवा. कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत राहा. तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आपले कार्य त्यांना समर्पित करून देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे. जो ही सूत्री सांभाळतो, भगवंत त्यांचे रक्षण करतो. त्यामुळे संकट काळात उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्तसाद घाला. स्वामी निश्चित मदत करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.